चला प्रेक्षणीय सामना या स्पर्धेचा मंगलमूर्ती क्रिकेट संघ लिपणे आयोजित मंगलमूर्ती चषक गाडी स्पर्धेचा झाला शुभारंभ. पहिलाच बॉल स्पर्धेमध्ये वाईटच्या माध्यमातून डिलिव्हर झाल्या मैदानावरती एक सिंगल. आणि प्रेक्षणीय मॅच मध्ये आधी दोन संघ आपण पाहता एकाच गावातील दोन संघ आहेत. एका बाजूला 40+ आणि दुसऱ्या बाजूला या गावचा ब संघ आहे. त्याच्यामुळे ही जी लढत आहे ती अगदी मैत्रीपूर्ण लढत स्पर्धेची पहिलीच मॅच. दुसरा बॉल देखील वाईड आलाय आणि गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज राज आहे. स्ट्राईक एंडला बॅटर विजय आणि त्याच्याबरोबर नॉन स्ट्राईक एंडला नितीन देखील दाखल झालेत. 3 षटकांची मॅच आहे. पहिले षटक पहिल्याच 2 बॉलवरती 2 अतिरिक्त धावा. यावेळी फ्रंट ऑफ द विकेट बॉलला एक्स्ट्रा कव्हर जोरमध्ये खेळून काढलाय. अगदी सिंगल येईल आणि सिंगलच्या मदतीनं धावफलक जर पाहिलं तर जाऊन पोहोचतोय 3 या आकड्यावरती. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर या स्पर्धेची ही प्रेक्षणीय मॅच आपण पाहताय, आपण ऐकताय. मंगलमूर्ती क्रिकेट संघ लिपणे आयोजित मंगलमूर्ती चषक 2024 आणि पर्व 1 थरार. स्पर्धेमध्ये एकंदरीत 16 संघाचा सहभाग आहे आणि 16 संघ या चषकाच्या लढतीसाठी आज मैदानावरती खेळ करताना पाहायला मिळतील. यावेळी खूप चांगला फटकावता सन्मान दिला बॉलला. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये गॅदर करत असताना डॉट बॉल पाहायला मिळतोय. 3 षटकांची मॅच. नारंगीचं हे भव्य दिव्य क्रीडांगण आणि क्रीडानगरीमध्ये जमलेल्या प्रेक्षकांचं मी पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतोय. पुढच्या बॉलला पुन्हा एकदा अक्षरशः उचललंय आणि फेकलंय. काउ कॉर्नर रिझर्व मध्ये केवळ एक सिंगल येईल. एकापेक्षा अधिक या बॉलवरती काही नव्हतं आणि सिंगलच्या मदतीनं धावफलकामध्ये जर पाहिलं तर जाऊन पोहोचतोय 4 या आकड्यावरती. 4 धावा. राज गोलंदाजी ट्रॅकवरती पहिले 2 चेंडू एक्स्ट्रा डिलिव्हर्ड केल्यानंतर चांगली गोलंदाजी राहिली. राईट आर्म ओव्हर द विकेटनं पुन्हा एकदा यावेळी गुडली स्पॉटवरती बॉल पडला. त्याच्यानंतर अतिरिक्त बाउन्स कॅरी करत असताना थेट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. आता डॉट बॉल आलाय. पॉवर प्ले नाही या मॅच मध्ये. अगदी 38 सर्कलच्या बाहेर आपण विस्तारलेलं क्षेत्ररक्षण पाहताय. नेक्स्ट बॉल राज स्टेप आउट खेळून मारण्याचा प्रयत्न होता. अंपायरचा सिग्नल पुन्हा एकदा अंपायर दर्शवत आहेत. हा देखील एक अवांतर धाव आणि अवांतरच्या माध्यमातून रणसंख्येमध्ये वाढ होत असताना धावसंख्या जाऊन पोहोचते 5 या क्रमांकावरती. 4 बॉलचा खेळ संपलाय आणि 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत 5. राज पुन्हा एकदा इन ऍक्शन. बॉलला पुन्हा एकदा इनफिल्डच्या डोक्यावरून स्वीपर कव्हर झोन मध्ये क्षेत्ररक्षण खराब झालाय. चेंडू चाललाय सीमा रेषा पार. या स्पर्धेचा आहे हा पहिला चौकार. थँक्यू. चौकाराला आणि चौकारानं धावफलकानं थोडासा आकार प्राप्त करत असताना 9 या धावसंख्येवरती स्कोर कार्ड आपलं स्थिरावताना पाहत आहे. पुढचा बॉल देखील स्वेअर अंपायरचा सिग्नल आपण पाहिला वाईड आणि वाईडच्या माध्यमातून पुन्हा एकदा एक अवांतर धाव. 10 आकडा सध्याच्या घडीला स्कोर कार्ड वरती पाहत आहे. शेवटचा बॉल या षटकातील डिलिव्हर्ड होणं असून देखील शिल्लक आहे. राज गोलंदाजी ट्रॅकवरती चांगली गोलंदाजी राहिली म्हणजे या षटकामध्ये आपण 3 अवांतर धावा पाहिल्या आणि त्याच्यानंतर एक चौकार देखील आलाय. स्टेप आउट झाले. पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. बॅट आणि बॉल मध्ये नो कॉन्टॅक्ट. षटक क्रमांक 1 संपलाय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस बॅटिंग करणारा संघ जाऊन पोहोचलाय. 10 लॉस ऑफ 0 विकेट. षटक पहिलं संपलं. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज प्रशांत नाडकरला आणले गेले. पहिलाच बॉल पुन्हा एकदा स्वेअर येतोय. वाईड येतोय आणि वाईडच्या माध्यमातून अवांतर धाव पुन्हा एकदा स्कोर कार्ड वरती अंकित झाले. 11 धावा धावफलकावरती. प्रशांत नाडकर पाहू शकताय वेगळी शैली आहे गोलंदाजाची. पहिला बॉल स्वेअर आल्यानंतर दुसऱ्या बॉलवरती मोठा फटका. चेंडू चाललाय सीमा रेषा फार. अंपायरचा सिग्नल येतोय. आई गौदेवी माझी माऊली, आई गौदेवी माझी माऊली, तुला विनवणी केली, आई तुला विनवणी केली.
थँक्यू. षटकार आणि या षटकारानं धावफलकानं थोडासा आकार प्राप्त करत असताना 17 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा इन ऍक्शन. मागच्या चेंडूवरती षटकार, यावेळी पुन्हा एकदा मोठा प्रहार. उंची या चेंडूवरती जास्त आहे, लांबी कमी आहे. जजमेंट चुकलंय आणि झेल पुन्हा एकदा धरणीला दान झालाय. क्रिकेटमध्ये सांगितलं जातं मित्रांनो, चुकीला माफी नाही आणि अंपायरचा सिग्नल आपण पाहत आहे. दोन धावा आल्यात. 2च्या मदतीनं धावफलक मात्र आता जाऊन पोहोचलोय 19च्या घरामध्ये. फुलटॉस बॉल आहे. फुलटॉस बॉलला पुन्हा एकदा मनगटाचा खूप चांगला वापर आणि पुन्हा एकदा चुकी झाली. चेंडू चाललाय सीमा रेषापार. षटकार. उघड दरवाजा नायल काही आरतीची जाईली उघड उघड दरवाजा नायल काही आरतीची जाईली 25 लॉस ऑफ नन विकेट. सलामीची जोडी मैदानावरती अजूनही खेळ करते. चांगली बॅटिंग राहिल्या या षटकामध्ये. 2 षटकार आले त्यावेळी बॅटची एज कॉट बिहाइंड. पंचांकडे पाहिलं अगदी पंचांचा, दोन्ही पंचांचा स्पष्ट नकार. अगदी अपील फेटलून लावली आहे. अगदी एका क्षणाला वाटलं होती की बॅटची एज घेत असताना चेंडू विसावला यष्टीरक्षक हातामध्ये. मात्र दोन्ही पंच पाहिलं तर तटस्थ भूमिकेमध्ये त्याच्यावरती कोणत्याही प्रकारे एंटरटेन केलं नाही. म्हणजेच पाहिलं तर डॉट बॉल आले. 2 चेंडूचा खेळ अजूनही या षटकातील शिल्लक आहे. प्रशांत आहेत गोलंदाजी ट्रॅकवरती. स्ट्राईक हेडला आपण नितीनला पाहताच्या नितीनच्या बॅटमधून 2 षटकार आले. 3रा षटकार आलाय. चेंडू चाललाय प्रेक्षकाच्या भेटीला. थँक्यू. 31 धावा या ओव्हरमध्ये तब्बल 3 षटकार लगावलेत आतापर्यंत. नितीनच्या बॅटमधून आतापर्यंत घणाघाती प्रहार पाहताय. म्हणजे जणू काही षटकाराची भाषा या मैदानावरती त्याची बॅट बोलते. पुन्हा एकदा थोडेसे शफल झाले. उडवलाय बॉलला. पुन्हा एकदा डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून सीमा रेषा पार. या षटकातील 4था सिक्सर षटकार. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज जिगरला आणलं जात आहे. पहिले षटक जिगर गोलंदाजी ट्रॅकवरती. षटक क्रमांक 3 मध्ये जिगरला आपण पाहताय. पहिला बॉलवरती मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झालाय. पुढे एकदा स्क्वेअर ऑफ द विकेट शेड्यू चाललाय. लॉंग स्टॉप झोन मध्ये अडवलं जाते बॉलला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगली आहे आणि 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट झाल्यात. 2च्या पद्धतीनं धावफलक जर पाहिलं तर जाऊन आता मात्र पोहोचतोय 39-39 या क्रमांकावरती. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर आहे. सकाळचं सत्र आणि सकाळच्या सत्रामध्ये चांगली बॅटिंग राहिली आतापर्यंत 40+ संघाची. स्पर्धेची प्रेक्षणीय मॅच आपण पाहताय. पुढे एकदा स्लॉट मध्ये अगदी बॉल होता त्याला भिरकावून दिलाय. शेडू चाललाय काव कॉर्नर रिझन मध्ये. 1 बाउन्स चौकार. यावेळी पुढे एकदा षटकार. पुढे एकदा जातो डीजे बस्तरकडे. ऐकूयात सुमधुर गीत. थँक्यू. 49 धावा आतापर्यंत स्कोर कार्डवर लगावल्या जातात. पहिलीच मॅच आहे आणि पहिल्याच मॅच मध्ये तो एक अंदाज देखील बांधला जाईल कारण पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग खूप चांगली राहिली आहे. पुढच्या बॉलवर या बॉलवर देखील जोरकस पाडण्याचा प्रयत्न होते. पुढे एकदा चेंडू नोमॅस लँड मध्ये ट्रॅव्हल झालाय. 1 बाउन्स कॅरी होईपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न सफल देखील झालाय आणि 2च्या मदतीनं
धावफलकामध्ये वाढ होत असताना 51 हा क्रमांक आपण ऑन दी बोर्ड स्कोर कार्ड वरती पाहताय. शेवटचं स्लॉग वर्ष आणि हाणामारीचं षटक सध्याच्या घडीला प्रगतीपथावरती. 4 चेंडूचा खेळ संपलाय. 2 चेंडूचा खेळ अजून देखील पहिले सतत शिल्लक. जिगर नेक्स्ट बॉल. पुढे एकदा अक्रॉस लाईन ऑन साइडला मनगटाचा वापर. मनगटाच्या साह्यानं बॉलला अगदी पुढे एकदा दिशा दिली. सिंगल येते आणि सिंगलच्या साह्यानं धावफलक पाहिलं तर जाऊन पोहोचतोय 52 या क्रमांकावरती. शेवटचा बॉल पहिल्या इनिंग मधला. चांगली बॅटिंग राहिली. अगदी सलामीची जोडी आपण मैदानावरती पाहताय. एकही विकेट आतापर्यंत गमावलेली नाहीये. खूप चांगली बॅटिंग राहिली आहे 40+ संघाची. सोडलं या बॉलला. अगदी अंपायर्स आमच्याकडे वळत आहेत. दोन्ही हात फैलावून पुन्हा एकदा इशारा येतोय स्क्वेअर बॉलचा. अगदी अतिरिक्त धाव आणि अतिरिक्तच्या माध्यमातून पुन्हा एकदा स्कोर कार्ड मध्ये वाढ होत असताना 53 हा आकडा पाहायला मिळतो स्कोर कार्ड वरती. षटक क्रमांक शेवटचा आहे प्रगतीपथावर. गोलंदाज जिगर ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा इन ऍक्शन. थोडासा कमी गतीचा बॉल होता. गुडले स्पॉट वरून पुन्हा एकदा यष्टिरक्षक हातामध्ये आलाय. अगदी पहिल्या सत्राचा खेळ संपला आणि पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करणारा संघ जो आहे तो जाऊन पोहोचलाय 53 या धावसंख्येवरती. 53 धावांचं टार्गेट आपण या मॅच वरती पाहता. येणारे 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये 53 धावांची गरज. 54 धावांची गरज आहे. माफ करा 54. DJ Sandy in the mix. Sandy in the mix. काय पाहिजे बायांना मन? सोन्याचा हार मागतान सोन्याचा हार. हे सोनियाचे नांदन माझ्या बाया घायल्या गार. चला याच्यानंतर या स्पर्धेची जी मुख्य फेरी आहे त्या फेरीला देखील सुरुवात होईल. त्यासाठी दोन्ही संघाच्या कॅप्टन्सला आपण टॉस साठी आमंत्रित करतोय. याच्यानंतरची मॅच एका बाजूला खुडगाव संघ असेल आणि दुसऱ्या बाजूला आमशेत हे दोन संघ या स्पर्धेच्या मुख्य फेरीच्या पहिल्याच मॅच मध्ये खेळताना पाहायला मिळतील. आणि दोन्ही संघाच्या कॅप्टन्सला मी विनंती करतोय आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जिथे आपण टॉस का बॉस हे टॉस कक्ष पाहताय कुडगाव आणि आमचे दोन्ही संघाचे कॅप्टन्स प्लीज आपण या आपण टॉस करून घेऊयात. आणि याच्यानंतर पुढची जी मॅच आहे ती या स्पर्धेची मुख्य फेरी
खुडगाव आमशेत दोन्ही संघाच्या कॅप्टन्सला पुन्हा एकदा विनंती करतोय आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. इनिंग ब्रेक्समध्ये आपण टॉस करतोय आणि थोड्याच वेळामध्ये ज्या स्पर्धेची मुख्य फेरी आहे नॉकआउटचे सामने आहेत त्या सामन्याला देखील या क्रीडा नगरीमध्ये सुरुवात होईल आणि त्यासाठी टॉस कुडगाव विपक्ष आमशेत. चला दोन्ही संघाचे कॅप्टन्स, माझा आवाज मित्रांनो आमच्या काढापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज आपण जो प्रेझेंटेशन बॉक्स पाहताय इथे या. आपण टॉस करतोय. विद्यमान मॅच जिथे स्पर्धेची पहिली प्रेक्षणीय मॅच आहे. एकच गावातील दोन संघ म्हणजे या स्पर्धेचा यजमान संघ आहे लिपणी आणि या पहिल्याच मॅच मध्ये या संघाचे 40+ जे खेळाडू आहेत मास्टर 11 खेळाडूने खूप चांगला खेळ केला. अगदी 54 धावांचा टार्गेट सेट केला आणि आता त्याच्यानंतर त्यांच्या बरोबरीने या धावांचा पाठलाग करण्यासाठी याच गावातील ब संघ उतरलाय. हर्षद आणि रोहन ही प्रारंभिक जोडी मैदानावरती दाखल झाली. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज योगेश आलाय. 54 धावांचं टार्गेट मॅच मध्ये आणि इनफिल्ड मध्ये आपण 38 सर्कलच्या आतमध्ये तो अनुभव देखील पाहत आहे. म्हणजे कव्हर पॉइंटला उभा असलेला क्षेत्ररक्षक त्याचा वयाचा अंदाज बांधत असताना क्रिकेटची आवड जोपासत असताना या क्रीडा नगरीमध्ये या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी आमचे सर्व लाडके प्रेक्षक आणि सर्व लाडके खेळाडू दाखल झालेत. योगेश गोलंदाजी ट्रॅकवरती 54 धावांचा पाठलाग कोण मारेल या प्रेक्षणीय मॅच मध्ये बाजी. हर्ष स्ट्राईक एंडला योगेश गोलंदाजी ट्रॅकवरून पहिला बॉलला डिलिव्हर करत असताना अतिरिक्तचा इशारा अंपायरचा आमच्यापर्यंत येतोय. वाईड आणि वाईडच्या माध्यमातून पहिले अवांतर धाव स्कोर कार्ड मध्ये अर्जित झाली. जी सुरुवात मी म्हणेल की दुसऱ्या बाजूने झाली होती कारण ज्यावेळी पहिलं सत्र सुरू होतं पहिलाच बॉल वाईड डिलिव्हर झाला होता आणि अगदी त्याच पद्धतीचं चित्र देखील आपण दुसऱ्या सत्रामध्ये पाहताय. पहिलाच बॉल अवांतर आलाय. दुसऱ्या बॉलवरती मोठा स्लॉट मध्ये होता त्याला पाठवून दिलाय अगदी आउट ऑफ द प्लॉट. सीमारेषा पार षटकार. षटकार आणि षटकाराने रणसंख्येमध्ये वाढत असताना धावसंख्या जाऊन पोहोचले 7 या क्रमांकावरती. पुन्हा एकदा मोठा प्रहार. आता मात्र 1 बाउन्स. पुन्हा एकदा गॅप मधून चेंडू ट्रॅव्हल झालाय लॉंग ऑन रिझन मध्ये चौकार. आणि या स्पर्धेची एक वेगळा उपक्रम देखील या स्पर्धेच्या माध्यमातून पाहत आहे कारण येणाऱ्या प्रत्येक षटकारासाठी 5 झाडं मात्र लावली जातील असा एक आगळावेगळा उपक्रम अगदी लिपणी मंगलमूर्ती क्रिकेट संघ लिपणी यांच्या माध्यमातून ती निसर्गाची किमया देखील जपण्याचा प्रयत्न होतो. येणाऱ्या प्रत्येक षटकारावर 5 झाडं लावण्याचा जो निश्चय आहे मी म्हणेल की स्पर्धेच्या माध्यमातून सर्व काही पाहायला मिळत आहे. क्रिकेटसाठी अनुकूलित वातावरण त्याच्याबरोबरीने या गावामध्ये राबवले जाणारे अनेक उपक्रम असतील त्याच्याबरोबरीने अगदी निसर्गाला देखील साथ यावेळी पुढे एकदा अलॉंग द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल झाला अगदी मिड विकेट झोन मध्ये 4 धावांसाठी चौकार. चला कुडगाव संघाच्या संघनायकाला विनंती आहे. रतीश आमच्यामध्ये उपस्थित झालेत आमचे संघाचे कर्णधार आणि मी कुडगाव संघाला विनंती करतो प्लीज आपण टॉस का बॉस जो प्रेझेंटेशन बॉक्स पाहता इथे या. शेवटचा बॉल आहे 1 to go. शेवटचा बॉल आहे षटकातील अजूनही शिल्लक आहे. स्कोर कार्ड वरती धावा जर आपण पाहिल्या तर 15 धावा झाल्यात म्हणजे सुरुवात इथून देखील चांगली आहे. 54 धावांचा पाठलाग मैदानावरती सुरू आहे आणि 54 धावांना प्रतिउत्तर देत असताना स्कोर कार्ड वरती धावा 15. शेवटचा बॉल. शेवटच्या बॉलवरती पुन्हा एकदा मोठा प्रहार. या चेंडूवरती उंची जास्त लांबी कमी जजमेंट चांगलं फलंदाज बाद विकेटचं पतन. आल्या ग बाया आल्या माझ्या अंगणी खेळल्या. हे आल्या ग बाया आल्या माझ्या अंगणी खेळल्या. मान पुरवलाय बायांचा तरी कशावरी थांबल्या. मान पुरवलाय बायांचा तरी कशावरी थांबल्या. बायांदो का ग तुम्ही रुसल्या ग बायांदो का ग तुम्ही रुसल्या. थँक्यू. हे आहे
विजय खापरे यांच्या माध्यमातून तो झेल आपण टिपताना देखील पाहिलं. चांगलं फिल्डिंग इन आउटफील्ड मध्ये पहिला गडी बाद झालाय. गजाननजी मनवे गोलंदाजी ट्रॅक वरती, उपाध्यक्ष आहे त्या मंडळाचे, म्हणजे त्याच्या माध्यमातून देखील सध्याच्या घडीला अगदी या खेळाचा क्रिकेटचा आनंद लुटला जातो या क्रीडा नगरीमध्ये. पहिली प्रेक्षणीय मॅच आणि मॅच मध्ये अगदी सर्व तारे सितारे दाखल झालेत. पाचारकडे पाहत असताना नॉट आउटचा इशारा, 3 धावा अर्जित झाल्यात आणि या 3च्या मदतीनं 18 या क्रमांकावरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय. मंगलमूर्ती क्रिकेट संघ लिपने आयोजित मंगलमूर्ती चषक 2024 पर्व 1 चा थरार सुसज्ज मैदान आणि या क्रीडा नगरीवरती खेळण्याचं बऱ्याच खेळाडूंचं स्वप्न असतं आणि या स्पर्धेच्या माध्यमातून ते स्वप्न देखील साकार होताना सध्याच्या घडीला आपण पाहता. बॅकफुटला गेले, जागा बनवली, पुन्हा एकदा गॅप मधून एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये चेंडूला टाकून दिलाय, सीमारेषा पार आलाय चौकार. हार ये सोनियाचे नांदन माझ्या बाया झायल्या गार ग, बाया झायल्या गार नामांकन सोनियाचा हार ग. थँक्यू. 22 चौकाराड धावफलक जाऊन पोहोचलाय 22च्या घरामध्ये. गोलंदाज यावेळी सोडले बॉलला, पंचाचा इशारा, ताकीद दिली गोलंदाजाला. वाईट आणि वाईटच्या माध्यमातून एक अवांतर धाव मात्र स्कोर कार्ड मध्ये अंकित केली जाते. 1च्या माध्यमातून धावफलक जाऊन पोहोचले 23 या आकड्यावरती. 54 धावांचा पाठलाग मैदानावरती सुरू आहे. षटक क्रमांक 2 आपण इन प्रोग्रेस पाहत आहे. पुढचा बॉल राऊंड द विकेटने गोलंदाज पुन्हा एकदा दिशा खराब आहे, दशा देखील खराब आहे, रिझल्ट पुन्हा एकदा तोच येतोय अवांतर आणि अवांतरच्या माध्यमातून धाव फलकावरती धावा झाल्या 24-24. चला कुडगाव संघाला विनंती आहे, प्लीज कुडगाव संघ आपण टॉस साठी या. कुडगाव संघ प्लीज, कारण याच्यानंतर मुख्य फेरीला आपण सुरुवात करणार आहोत आणि त्यासाठी कुडगाव संघाच्या कॅप्टन्सचा विनंती करतोय आपण टॉस साठी या. दरम्यानच्या काळामध्ये एक सिंगल अर्जित होते मैदानावरती आणि सिंगलच्या माध्यमातून धावफलकामध्ये वाढ होत असताना रणसंख्या पुन्हा एकदा 25 या क्रमांकावरती जाऊन पोहोचलाय. अगदी पायामध्ये बॉल होता, खोदूर काढले, दिशा दिली, मिड विकेट थोडस क्षेत्ररक्षक हडबडले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पुन्हा एकदा सफल झाला, तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगले आहे. बघता बघता 3 धावा सहजरित्या अंकित होत असताना आपण पाहिल्यात आणि 3च्या माध्यमातून धावफलक जाऊन पोहोचलाय 28 या धावसंख्येवरती. गजाननजी मनवे, सातत्याने आम्हाला सांगितलं जाते मंडळाचे उपाध्यक्ष आणि खांद्यावरती जबाबदारी दिली गोलंदाजीची. राऊंड द विकेटनं अगदी बॉलर बॅक ड्राईव्ह अगदी सरळ रेषेमध्ये बॉलला स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड सीमा रेषा पार पाठवलंय. 4 धावांसाठी चौकार. अरे हात में गजरा फूलों का हार, जय जयकार जय जयकार. थँक्यू. सोप्रेलच्या बॅट मधून आपण खूप चांगला फटका पाहिला. पुन्हा एकदा अगदी सेम डिरेक्शन मध्ये कॉपी बुक स्टाईल सोप्रेलच्या बॅट मधील दुसरा घणाघाती प्रहार आलाय चौकार. आल्या ग बाया आल्या माझ्या अंगणी नाचल्या, हे आल्या ग बाया आल्या माझ्या अंगणी नाचल्या. थँक्यू. 36 ऑन दी बोर्ड. शेवटचं षटक आहे प्रगतीपथावरती. निलेश आले गोलंदाजी ट्रॅक वरती. शेवटचे 6 बॉल, पहिलाच बॉल डॉट आलाय. डॉट नाहीये तर कॉट बिहाइंड. बॅटची एज घेत असताना चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. पहिल्याच बॉल वरती विकेट्स प्राप्त झाले, गॉन. मन पुरवलाय बायांचा तरी कशावरी थांबल्या, मन पुरवलाय बायांचा तरी कशावरी थांबल्या. बाया तो काग तुम्ही रुसल्या ग, बाया तो काग तुम्ही रुसल्या. याय अजून काय पाहिजे बायानं मान. मोटर मागतान बा फिरायला मोटार. ये मोटारीचे नांदन माझ्या बाया झायल्या गार. पुढे एकदा सदिंदमान झाल्या.
डिरेक्ट हिट झालं नाहीये. अगदी नशिबाची साथ. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. बॅकअप येईपर्यंत अगदी थोडस हडपडलेत बॅकअपला देखील. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल आणि पुढे एकदा 3 धावा कंप्लीट झाल्यात. म्हणजे 4 बॉलवरती आता 25 करायचे आहेत. येणारे 4 बॉल आणि जिंकण्यासाठी 25 धावांची गरज आहे. प्रत्येक बॉलवरती एक मोठा फटका. 4 मध्ये 25 कंपल्सरी चेस. हा देखील एक या स्पर्धेचा महत्वपूर्ण नियम आहे. गोलंदाज पुढे एकदा ओव्हर द विकेट इन ऍक्शन शफल झाले. मोठा फटका. बॉल चालला अगदी क्षेत्ररक्षक प्रोटेक्शन आहे त्या ठिकाणी. स्क्वेअर लेग रिझन मध्ये बॉलला अडवलं जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेलाय आणि 2च्या साह्यानं धावफलकामध्ये पुढे एकदा वाढ होईल. येणारे 3 बॉल आणि जिंकण्यासाठी या मॅच मध्ये अजूनही 23 धावांची गरज. 3 मध्ये 23 हे समीकरण इक्वेशन शिल्लक आहे मॅच मध्ये. डॉमिनेट करतोय मॅचला मास्टर 11चा संघ. बॅटिंग चांगली झाली. गोलंदाजी देखील तितकीच ताकदीची राहिली. यावेळी फटका सुरेख आहे. गॅप मधून सरळ सीमारेषा पार निघून गेलाय चौकार. बाया झायल्या गारला मागतान फिराला मोटार कार थँक्यू. पुढचा बॉल. पुढे एकदा शॉर्ट आर्म फुलचा हल्ला. क्षेत्ररक्षक मिस जज केला या बॉलला. चेडू सीमारेषा पार चौकार. चला कुडगाव संघ. थँक्यू. कुडगाव संघाला विनंती. चला कुडगाव संघ प्लीज आपण टॉस साठी या. नाहीतर पेनल्टी लेस केलं जाईल. याची देखील आपण दक्षता घ्या कारण उशीर झालाय. समोरचा प्रतिस्पर्धी जो संघ आहे आमशेत आमच्या संघाचा कॅप्टन बऱ्याच वेळेपासून आपली वाट पाहतो. मी कुडगाव संघाला विनंती करेल आपण टॉस साठी या. पहिली मॅच या स्पर्धेची थोड्याच वेळामध्ये सुरुवात होईल. मुख्य फेरीला आपण सुरुवात करतोय क्रीडा नगरीमधून. चला प्लीज या. 40+ मास्टर 11चा संघ या मॅच मध्ये विजय संघ ठरलाय. नमवलं संघाला आणि पुढच्या मॅचला थोड्याच वेळात सुरुवात होते. एका बाजूला